नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज बनवूया हिरवीगार चाकवताची भाजी, डाळ घालून केलेली चाकवताची डाळ भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही चाकवत तोडून घ्यायची आपल्याला, याचे पानं दाखवते त्याप्रमाणे पानं पूर्ण तोडून घ्यायचे। हिरव्या भाज्या खायला पौष्टिक असतात, त्यामुळे आज मी पालकाऐवजी चाकवताची डाळ भाजी करत आहे। पूर्ण चाकवताचे पानं तोडून घेतलेली आहे मी। त्यानंतर याला स्वच्छ मिठातल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे। थोडं मीठ घालून त्या पाण्यामध्ये याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुवून घेतलेली आहे मी, बाजूला काढून घेते। त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे। आता याला कुकरमध्ये घ्यायचं। आधी कुकरमध्ये डाळ घालायची। तुमच्या घरी किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही डाळ घ्या। मी डाळ घेतलेली आहे, अर्धीच वाटी घेतलेली आहे मी, कारण मला भरपूर चाकवत घालून भाजी करायची आहे। आता याला स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतली आहे, 4 पाण्याने वॉश करून घ्या। आणि यामध्ये आपल्याला चाकवताची चिरलेली भाजी टाकून घ्यायची आहे आणि डाळ शिजेपुरतं पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर मग हा माझा कुकर छोटा असल्या कारणाने बाहेर वर पाणी येते त्याच्यात, म्हणजे पौष्टिक तत्व त्यातले निघून जातात, बाहेरच उडून जाते। म्हणून मी थोडं पाणी घालते, जितक्या याच्यामध्ये ती डाळ शिजल्या जाईल इतकं, म्हणजे थोडंही माझं कुकरच्या बाहेर पाणी जात नाही। कुकर हा छोटा आहे। आता गॅस पेटवून घेते आणि हा कुकर मंद आचेवर शिजवून घेत असते मी, जेणेकरून शिट्ट्या होते तेव्हा त्यातलं पाणी पूर्ण वर येणार नाही। तर 3-4 शिट्ट्या मी होऊ देते या कुकरला, एकदम मंद आचेवर। तीन 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, डाळ शिजू द्यायची आहे छान। तर झालेल्या आहे, 2 शिट्ट्या झालेल्या आहे, अजून पुन्हा काढून घेते मी शिट्ट्या। त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागायचं साहित्य काढायचं आहे। तिखट, मीठ, हळद, साधा मसाला। मी जास्त मसाले वापरत नाही, तरी भाजी चवीला छान होते। एकदम कमी मसाल्यात चांगली भाजी बनवून तयार होते। ह्या छोट्या चम्मचनी मम्मी माप घेतलेला आहे, 4 चम्मच तिखट, 3 चम्मच हळद, 2 चम्मच मीठ आणि 1.5 चम्मच साधा मसाला। बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि लाल टोमॅटो घ्यायचे 5-6। कढई तापत ठेवायची आहे, त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकायचं आहे। 1.5 पळी तेल टाकून घेते मी कढईमध्ये। दोघा जणांना पुरून उरेल इतकी भाजी बनवत आहे मी। आता तेल तापू द्यायचं। पाव चम्मच मोहरी घालतीये, मोहरी तडतडू द्यायची। त्यानंतर अर्धा चम्मच जिरं घालायचं।
जिरं पण तळतळलं की कांदा ॲड करायचा चिरलेला. तर कांदा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर लसणाची ठेचलेली पेस्ट घालायची आहे. मी खलबत्त्यामध्येच अशा भाज्या करते ना नेहमीच्या, तेव्हा खलबत्त्यामध्येच लसूण ठेचून घेते. एखाद्या वेळेस जर नवीन रश्श्याची वगैरे भाजी बनवायची असली तेव्हा मी वाटण बनवत असते. आता लसणाचा ठेचा घालायचा आहे आणि अशीच बनवलेली भाजी साधी सिंपल टेस्टी लागते. त्यानंतर आपल्याला सुके मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद आणि थोडा मसाला घालून घ्यायचा आहे. सुरुचीचा गोडा मसाला आहे हा, मी यूज करत असते तो. एकदम कमी प्रमाणात मसाला वापरलेला आहे. चवही छान लागते आणि जास्त मसालाही खाण्यात जात नाही. आणि लालपून टमाटर ते पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर यामध्ये वाटलेलं खोबरं पण टाकत आहे मी. खोबरं कसं बनवायचं त्याची जर रेसिपी लागत असेल तर तुम्ही सांगा. सुकं खोबऱ्यापासून बनवले जाते ही पेस्ट. आता ही बघा आपली भाजी शिजून तयार आहे. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ छान शिजलेली आहे. याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच चम्मचने आपल्याला याला फिरवून घ्यायचं याच्यामध्ये एकत्र. आणि फोडणीमध्ये ही भाजी टाकून घ्यायची. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. उकळी आल्याच्याने काय होते की ती भाजी एकजीव होते छान. याला घोटून घ्यायचं आहे थोडं. एकजीव भाजी होते आणि भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत उत्तम लागते ही भाजी. लिंबू पिळून तुम्ही खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते. सर्वांना सर्वच पद्धतीच्या भाज्या बनवता येतात, पण एक आहे ती पद्धत वेगवेगळी असते आणि त्याची चवही बदलते. चांगली एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. उकळी आलेली आहे याला छान. शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि भाजी गरमागरम सर्व करायची. भातासोबत तर उत्तमच लागते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.